Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी सारथीसाठी फॉर्म भरला होता. मी MPSC साठी, आणि तिथे फॉर्म भरत असताना मी 5 प्रेफरन्स चूज केले होते: पुणे, मुंबई, अहिल्यानगर, सातारा आणि कोल्हापूर. तर हे 5ही पसंतीक्रमांव्यतिरिक्त मला अंबेजोगाई इथे सेंटर भेटलं आहे बीडमध्ये, जे इथून 350 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि माझी पेपर हा 19 तारखेला आहे आणि 21ला लगेच MPSCचे मुख्य पेपर आहे. तर ह्या कमी वेळात मी एवढं 350 किलोमीटरचा ट्रॅव्हल करून कसं जाणार, कसं येणार, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. तर माझी सारथीकडे आणि 19ला पेपर आहे MPSCचा, याचा सारथीसाठीचा. आणि MPSCचा मुख्य पेपर म्हणजे जो आयोगाकडून घेतला जातो ग्रुप C साठी, तो माझा 21 तारखेला आहे. तर लगेच पेपर आल्या कारणाने मला पेपर पोस्टपोन किंवा मला सेंटर बदलून फक्त पुणे द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. 19 तारखेला पेपर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. तुझं कुठे सेंटर? सर, माझं नाव अभिजित. माझं सेंटर त्याच त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं पण बीड सेंटर आलेलं आहे. माझं एक IBPSचा जे पेपर आहे तो बीडला आहे आणि दुसऱ्या दिवशी अंबाजोगाईला सेंटर आहे. आणि एक्झॅक्टली त्या दुसऱ्या दिवशी IBची एक्झाम आहे माझी, जी की परत पुण्यामध्ये 350 किलोमीटर प्रवास करून परत माघारी येणं. आणि ज्या परीक्षेसाठी आपण अभ्यास देतोय, जिथून आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे, त्या परीक्षेचे सेंटर जर फक्त फायनान्शियल इश्यूमुळे किंवा इतक्या लांब जायचं ह्या कारणामुळे द्यायला नसेल भेटत, तर हे एक दुर्दैवच आहे. सर, पहिलं तर 16ला IBPSचा आहे, तो बीडला आहे. 17ला MPSCचा आहे, MPSC सारथी, तो आहे अंबाजोगाईला. आणि 18 तारखेला IBचा पेपर आहे, तो पुण्यात आहे. आणि त्याच्यानंतर 21 तारखेला SSCचा पेपर आहे, तो कोल्हापूरला सेंटर अलोकेट केलेलं आहे त्यांचं. आणि हा जो पसंतीक्रम होता बीड, हे माझ्या 5ही क्रमांकात नव्हतं. आता गव्हर्नमेंटच्या एक्झामची मी प्रिपरेशन करतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तर मग जे त्या सिलेबस रेंजमध्ये आहेत त्याचे फॉर्म मी भरलेले सगळे. तर प्रत्येक वेळेस असे जे एक्झाम्स येतात आणि त्यावेळेस सेंटर आपण काहीतरी टाकतोय. SSCचा पण तोच इश्यू आहे सर. SSCचे सेंटर आम्ही चारीमध्ये आपण निवडून येऊ किंवा चारीमध्ये उत्तीर्ण होऊ असं तुला वाटतं? हां, म्हणजे ह्या ज्या 2 आहेत सारथीच्या, त्या तर मला स्कॉलरशिपसाठी आहेत. आणि बाकीच्या ज्या 2 आहेत त्या मला गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी आहेत. तर त्या स्कॉलरशिपसाठीच्या ज्या एक्झाम आहेत त्या तर देणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या पण मग माझ्या सिलेबस रेंजमध्ये आहेत आणि त्या मी करू शकतो असं मला वाटतं, म्हणून मी फॉर्म भरलेला आहे. त्यातले काय वगळू शकतो असं वाटत नाही? नाही सर, IBची आणि SSCची खूप महत्त्वाची एक्झाम आहे, ती देणं तर अनिवार्य आहे. म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास करतोय. आणि कधी आले होते ते पेपरचे तारीख, वेळापूर्व कधी आले? ते त्या तारीख खूप आधीपासून आलेल्या आहेत. SSCची एक्झाम खूप आधीपासून आहे. MPSCची 28 तारखेची डेट पण खूप आधीपासून आलेली आहे. ती इनफॅक्ट सारथीमध्ये अधिकाऱ्यांना माहीत पण असावी, याची कल्पना आम्ही त्यांना दिली पण होती. पण 4-5 दिवस, अगदी 4-5 दिवस आधी सेंटर एक्झामची डेट टाकून त्याचे सेंटर्स अलोकेट करणं, हे म्हणजे अचानक आम्हाला पण 21 तारखेच्या मेन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा 28 तारखेला पूर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे नुकसानाचं आहे. म्हणजे हे परीक्षा देणंच आमच्यासाठी एक मोठं हर्डल झालेलं आहे. तुझं कोणतं सेंटर? माझं सेंटर लातूर आलं आहे. तर मुळात हा प्रश्न आहे का आयोगाचं टाइम टेबल आणि ह्या स्पॉन्सरशिप स्कॉलरशिप स्पॉन्सर करणाऱ्या ज्या संस्था आहेत, सारथी, बार्टी असेल, महाज्योती असेल, यांचं कुठंतरी विसंगती आहेत, नियोजन नाही आहेत. जवळपास 70 ते 75% मुलांचं सेंटर त्यांनी पुणे टाकलंय. बऱ्यापैकी लोकांनी स्थानिक जिल्ह्यातलं टाकलंय, पण त्यांचं ते काय आलेलं नाही आहेत. तर मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होतोय, आर्थिक परिणाम होतोय. आणि याची कुठेतरी ह्या संस्था आयोगाने विद्यार्थ्यांच्या दबावापोटी 2 वेळा आपली तारीख चेंज केलेली आहे परीक्षा घेण्याची. तुम्ही म्हणताय आयोगाची ही सगळी विसंगती आहे, नेमकं मग आता काय करायचं त्यांनी? आयोगाची विसंगती नाही आहेत, मुळात ह्या संस्थांची विसंगती आहेत. ह्या अधिकाऱ्यांनी त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजेत. आणि ज्या संस्थांनी किती पेपर आहेत? आमचे पेपर काय आहेत? 2 पेपर आहेत, MPSC आणि UPSCचा पेपर आहेत. सारथीचा तो ऑनलाईन टेस्ट आहे, CET कधी आहे? 30 किती? साधारणतः 18 तारखेला आहेत. 18 तारखेला. मुळात ह्या तारखा आयोगाच्या वेगवेगळ्या ज्या एक्झाम आहेत आणि त्याच्याशी काय म्हणतात त्याचं व्यवस्थित नियोजन करून ह्या तारखा बसवल्या पाहिजेत. सर, आयोगामध्ये पहिला सुरू एवढी म्हणजे फास्ट प्रक्रिया झालेली आहे की फॉर्म 28 तारखेला 29 तारखेला भरणं झालं. त्याच्यानंतर एवढ्या लवकर फास्ट 15 तारखेला देणं म्हणजे, आणि त्यामध्ये 4 ते 5 दिवस अगदी. प्रश्न असा आहे, विद्यार्थी सर मोठ्या प्रमाणात आहे. विरोधात असणारे विद्यार्थी जवळपास 60 ते 70% विद्यार्थी विरोधात असणारे आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फक्त 10 ते 15, 10 पण नाही, 7 ते 8. सर कसं आहे माहिती आहे का, विद्यार्थी लायब्ररी मधले
या ठिकाणी विद्यार्थी कमी आहेत, पण मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी सदाशिव पेठेत असतील किंवा दुसरीकडे असतील तयारी करणारे विद्यार्थी ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत विद्यार्थी. आणि आम्ही आवाज उठवतो कारण की आमचं मोठ्या प्रमाणात याच्याने नुकसान होत आहे. जवळपास मी 4 ते 5 फॉर्म भरलेले होते याच्यामध्ये, MPSC असेल UPSC असेल, तर सगळ्यांचं सेंटर वेगवेगळं आले. माझं पहिलं सेंटर आले बीडला, त्याच्यानंतर आले अंबाजोगाईला, त्याच्यानंतर अजून तर काही जणांचे आलेच नाही आहेत सेंटर. मी 5 प्रिफरन्स दिले होते सर, पुणे त्याच्यानंतर लातूर वगैरे, तर त्याच्यामध्ये माझं 5 प्रिफरन्स मधलं एकही प्रिफरन्स त्याच्यामध्ये आलेलं नाही आहे. डायरेक्ट त्यांनी बीड टाकून दिलं. त्याच्यानंतर नाही सर, परीक्षा देणं म्हणजे शक्यच नाही आहे, आर्थिक प्रमाणात तर शक्यच नाही आहे. पण इथून डिस्टन्स बघा कसं जायचं एवढं लवकर, सकाळी 7चा पेपर आहे, आम्ही तिथं जाऊन बीडमध्ये राहण्याची व्यवस्था कुठे आहे, काय आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे. आणि 7चा रिपोर्टिंग टाईम आहे, 7 वाजता कसं पोहोचायचं तिथं. शेवटचा प्रश्न तुला विचारतो. MPSC आयोग ज्या ठरलेल्या तारखा आहेत त्याप्रमाणे आपल्या तारखा जाहीर करतं. सारथीचं विसंगती होते असं तुम्ही म्हणतात आहे, मात्र त्यांच्या देखील काही तारखा त्यांनी वेळापत्र आणि ते बघून सगळ्या जाहीर केल्या असतील. मग याबद्दल पेपर कोणता द्यावा हा निर्णय विद्यार्थ्याचा असतो. विद्यार्थ्यांनी कुठला पेपर, त्याला कुठला पेपर महत्त्वाचा वाटतोय हा त्यांनी प्रेफर करावा. मग त्यासाठी तुम्ही विरोध करताय, हे तुम्हाला कुठेतरी योग्य वाटतंय का? सर अगदी योग्य वाटतंय, कारण विषय असा आहे की हा प्रॉब्लेम फक्त MPSC आयोगाचा नाही आहे, हा प्रॉब्लेम सारथी महाज्योतीचा आणि जी कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतात त्यांचा प्रॉब्लेम आहे. कारण सेंटर हे जवळचं निवडल्यानंतर ते सेंटर देणं हे त्यांचं काम आहे. ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे कल्याणाकरता काम करतात, विद्यार्थ्यांना सहाय्य भेटावं म्हणून काम करतात, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भेटावं म्हणून काम करतात. तर ते विद्यार्थ्यांना भेटत नसेल तर मग त्याचा उपयोग काय? जर 350 किलोमीटरपर्यंत जर तुम्ही सेंटर देणार असाल तर विद्यार्थ्यांनी एवढ्या किलोमीटरपर्यंत जाऊन पेपर द्यायचा कसा? तुम्ही विद्यार्थ्यांच्या शेवटचं काय भूमिका असणार आहे या पेपर बद्दल? सर आम्हाला पेपर द्यायलाच भेटणार नाही. जर हे सेंटर जर त्यांनी बदलून पुण्यामध्ये दिलं नाही तर आम्हाला पेपर देता येणार नाही आणि हे आमचं वैयक्तिक नुकसान असणार आहे. फक्त प्रत्येक विद्यार्थ्याचं वैयक्तिक नुकसान असणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 50% मुलांचं सेंटर हे असंच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे. काही मला फक्त एका गोष्टीचं लॉजिक कळत नाही. ज्या गोष्टीच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे ती परीक्षा 28 तारखेला आहे, त्या संदर्भात एक परीक्षा तिची मेन्स 21 तारखेला आहे, आणि त्याच्या आधी जी स्कॉलरशिप भेटणारी परीक्षा आहे ती तिचा पेपर अचानक 18 तारीख ठरतो. आमची भूमिका काय सर, आम्हाला पेपरला जाता येणार नाही. मागच्या वेळेस प्रमाणे पण असे सेंटर रँडमली अलॉकेट केले, ते आम्हाला पेपरला जाता आलं नाही भेटलं, आणि ह्यावेळेस पण तेच होईल. काय मागणी कोणाकडे करणार आहे? आम्ही सारथीमध्ये अधिकाऱ्यांकडे जाऊन मागणी केली. शेवटी आमची मीडियाकडेच एवढी इच्छा, शेवटचा पर्याय हा होता की याच्यातून काही मार्ग निघाला तर हे होईल. नक्कीच हे जे सेंटर्स आणि परीक्षेची जी वेळापत्र जाहीर झालेली आहे त्याबद्दल नाराजी विद्यार्थी व्यक्त करत आहेत. मात्र त्यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर याबद्दल आता सारथी प्रशासन असेल वेगळा निर्णय घेईल का, त्यांना तारीख वाढून मिळेल का, हे आता सेंटर बदलून मिळेल का, हे आता पाहणं महत्त्वाचं असेल. पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.